दुर्गेश्वर रायगडचा पहारेकरी कोकण दिवा. ही जी तुम्हाला समोर खिंड दिसती, ही अशी खाली जी उतरती ती म्हणजे ऐतिहासिक कावळे खिंड. कोकण दिवा साक्ष आहे एका अतुलनीय गनिमी काव्याची. असा गनिमी कावा की ज्यात फक्त 10 जणांनी 7,000 जणांना धूळ चारली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खान याने रायगडास वेढा घातला. जुल्फिकार खानाच्या मदतीसाठी शहाबुद्दीन 5,000ची फौज घेऊन रायगडाकडे निघाला. वाटेत त्याला मानकोजी पांढरे नामक सरदार आपली 2,000ची फौज घेऊन सामील झाला. 7,000ची सेना पुण्यातून देवघाट मार्गे घोल गारजाईवाडी येथे पोहोचली. रायगडाच्या टकमक टोकापासून समोर जो दिसतो तो कोकण दिवा. घोल गावाच्या अलीकडेच डावीकडे गारजाईवाडीकडे जाणारा थोडा कच्चा थोडा पक्का रस्ता आहे. कोकण दिव्यावर एक शूर सेनानी जिवाजी सरकले नाईक त्यांच्या 9 मावळ्यासह तैनात होते. एकही मुघलाला खिंड पार करून द्यायची नाही असा त्यांचा निर्धार होता. जय शिवराय. आज मी आहे कोकण दिवा किल्ल्याच्या ट्रेकवर. आत्ता सकाळी 8:40 मी गारजाई या गावात पोचलो आहे आणि येथे आता गाडी लावून मला ट्रेकची सुरुवात करायची. पण नेहमी जो प्रश्न असतो की एखाद्या बेस्ट विलेजला पोचल्यावर की ट्रेक कुठून चालू करायचं हे कोणातरी विचारावं लागतं, पण इथं विचारायला कोणीच नाही आहे. ह्या घराच्या दिशेने ह्या बाजूने आता मी ट्रेकला सुरुवात करतो. तिकडे वरती काही घरे आहेत, तिथे जर कोण भेटलं तर त्यांना विचारतो की हाच रस्ता बरोबर आहे का, आणि मग पुढे जातो. इथे आल्यावर इथे जी गुरे बांधलेली आहेत तिथे त्या झाडावर कोकण दिवा किल्ल्यावर जाणारा बोर्ड लावलेला आहे, न्यारो आहे, त्यामुळे आता काही चिंता नाही. कोकण दिवा किल्ला बेस विलेजमधून दिसत नाही, त्यामुळे कोणत्या दिशेने जावे याचा अंदाज येत नाही. लगेचच पुढे अजून एका झाडावर कोकण दिवा किल्ल्याला जाणारा बोर्ड लावलेला आहे आणि मला वाटते बहुतेक थोड्या अंतरावर प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले असतील. जर असे असेल तर रस्ता शोधायला काहीच हरकत नाही. जिवाजी सरकले नाईक आपल्या 9 मावळ्यांसह जंगलातील गुप्त ठिकाणी लपून बसले. शहाबुद्दीनने आपली पहिली 1,000 सैनिकांची तुकडी खिंडीत पाठवली. कुणी गोफणीतून दगडांचा वर्षाव केला तर कुणी भाला, कुणी बाण यांनी मुघलांवर हल्ला केला. येथील जंगल तर अतिशय घनदाट आहे. येताना पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिशय घनदाट जंगल होतं आणि पूर्णपणे हा प्रवास घनदाट जंगलातूनच आहे. येथे आल्यावर आता 2 पायवाट आहेत. त्याबद्दल थोडं मी जाऊन बघितलं, पण गुगल मॅपच्या हिशोबाने मी किल्ल्याच्या दुसरीकडे चाललो होतो. आता परत येऊन मी लेफ्टला जाणार आहे. अशा अनेक छोट्या पायवाट आहेत आणि नेमके इथे बोर्ड पण लावलेला नाही. मावळे मधूनच येत यवनांवर हल्ला करत व परत जंगलात गायब होत. असे करत त्यांनी हजारांची फौज संपवली. रस्ता शोधणं थोडंसं इथे अवघड होणार आहे आज. पहिली तुकडी परत न आल्याने शहाबुद्दीनने दुसरी 1,000ची तुकडी खिंडीकडे पाठवली. असं काही झालं, रस्ता चुकला तर वेळ खूप जातो आणि मग मोहीम जरा अवघडच होती. पुन्हा मराठ्यांनी गोफण फिरून हल्ला चालू ठेवला. दुसऱ्या तुकडीची पण तीच अवस्था झाली. येथे आल्यानंतर ट्रेकचा हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. 2 पायवाट आहेत, एक डावीकडे जाते आणि एक उजवीकडे जाते. जर तुम्हाला या ठिकाणची खूण पाहिजे असेल
तर तिकडं ते माडीचं झाड आहे. ह्या बाजूला उजव्या बाजूला अजिबात जाऊ नका तुम्ही. अजून पहिल्यांदा मी ह्यावेळेस ह्या बाजूने गेलो आणि लांबपर्यंत गेल्यानंतर मला कळलं की किल्ला त्या बाजूला होते आणि आपण उजव्या बाजूला जातो आहे. ह्या पायवाटेने सरळ पुढे जावा आणि आपलं लक्ष आहे की हा एक डोंगर आणि हा डोंगर त्यांच्यामध्ये ती खिंड आहे, तिथे पोचायची आपल्याला. थोडासा चढ आहे आता, सावली आहे मस्त. जखमी झाले तरी मराठे लढत होते. गनिमी काव्याची माहिती शहाबुद्दीनला कळल्याने तो पूर्ण फौज घेऊन खिंडीकडे निघाला. इथून पुढे आल्यानंतर आता एक रस्ता उजवीकडे वरती जातोय ह्या बाजूला, पण इथून आपल्याला नाही जायचं. इथून सगळं पुढे जायचं खाली. पुढे गेलं अजून एक लगेचच रस्ता खाली उजवीकडे वळतो, त्यांनी पण न जाता पुढे जाऊन आपल्याला थोडंसं खाली उतरायचं. इथून पुढे आल्यानंतर आता इथे परत एक उजवीकडे पायवाट खाली जाते, पण इथून न जाता इथून सरळ पुढे जावा आणि लगेचच थोडंसं पुढे गेल्यानंतर उजवीकडे खाली एक रस्ता होतो, तिथून जावा. तो पण मी तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. तर मी ह्या सरळ पायवाटेने जाणार आहे. समोर न जाता खाली उतरावे. सभोवतालच्या झाडांची जागा बघून तुम्ही इथून कुठे खाली उतरायचे याचा अंदाज घेऊ शकता. अनेक पायवाटा तुडवल्यानंतर मला ही अचूक पायवाट सापडली. शेवटी आता ह्या उजव्या हाताच्या उतरत्या पायवाटेने येऊन असं वाटते की वाट सापडली. पुढे जाऊन बघू आपण, पण खूप वेळ गेला आता. स्टार्टिंगलाच 15-20 मिनटं गेलं, आता परत 15-20 मिनटं गेलेत. तर परत इथे आले बघा. हीच ती एक काय आशादायक एक खूण आहे की बरोबर वाटेवर आहे. त्यामुळे आता थोडीशी चिंता मिटली आहे माझी. नाहीतर प्रत्येक वाटेवर 2-3 वेळा जाऊन मी गुगल मॅप्सवर अंदाज घेऊन बघितला, पण काय रस्ता सापडत नव्हता. काही तासांनी युद्धाची बातमी सांदोशी गावात पोहोचली. गावात असणारे भीमपराक्रमी गोदाजी जगताप यांनी आपल्यासोबत 60-70 मावळे घेऊन खिंडीकडे निघाले. बघा, अजून एक ही पायवाट येऊन मिळाली आहे. मी इथून आलो. असा हा टोटल एक रस्ता आहे. नव्या दामाची कुमक आल्याने मराठ्यांच्या ताकदीत भर पडली. पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे. उजवीकडे एक डावीकडे एक पायवाट आहे. तरी आपण शोधू रस्ता. वाटते डावीकडची जरा जास्त ठळक वाटते मला, त्यामुळे डावीकडे जाऊ. शिवाजी सरकले नाईक व इतर मावळे रक्तांनी न्हावून निघाले होते. तब्बल 16 तास युद्ध चालू होते. पहिल्यांदा आता कोकण देवा किल्ल्याचं दर्शन होते काही वेळ जंगलात बसल्यानंतर. आणि हा थोडंसं एक सपाटी आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. जिथपर्यंत आले तर योग्य आले, तिथून आता ते सरळ पुढे ठळक पायवाट आहे. जाताना पण लक्षात ठेवा, तिकडून येताना सरळ तिथून जायचं आहे आपल्याला.
इकडून पण एक पायवाट येते, पण इकडून नका जाऊ, इथून आलतो मी. आपल्याला तिथून तसं पुढे जावं लागणार. खाली बघूया जरा आपण. त्या डोंगरांच्या मध्ये तिथं मी होतो. तिथून मी इकडे पण जाण्याचा प्रयत्न केला, इकडे पण जाण्याचा प्रयत्न केला, वरती पण जाण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी थोडंसं पुढे येऊन उजव्या हाताला खालून मी इथपर्यंत असं इथे आलो आहे. आता कोकण दिवा जवळपास आता 9:30 वाजत आलेत. 50 मिनटानंतर मी निम्मा टप्पा पूर्ण केला आहे. जर चुकलो नसतो तर थोडं अजून पुढं असला असतो. इथून आता असं मला वाटतं हे असा वेढा मारून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तिथून कुठून तरी वरती चालायला रस्ता आहे. इथे आल्यावर पायवाट अशी तिथून तशी पुढे आहे. पायवाटेच्या डावीकडे छोटेसे मंदिर आहे. आणि आत्ता 9:45 वाजता त्या बाजूने येऊन मी येथील सपाटीवर पोहोचले. समोर कोकणदेव किल्ला आहे. इथून आता कुठून तरी बहुतेक तिथून असेल वाट, वरती जायचं आपल्याला. तिथून तसं तिकडून मी आलो आहे. पूर्णपणे हा ट्रेक माझा सोलो आहे. ती कावळ्या बावळ्याची खिंड जी साक्षीदार आहे मराठ्यांच्या पराक्रमाची. मराठ्यांची हिंमत पाहून शहाबुद्दीन भिला व आला तसा पळून गेला. मराठा युद्ध जिंकले. खिंड बघून मी आता कोकण देवाचा शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. पहिल्यांदाच संपूर्ण ट्रेकमध्ये चढ आलेला आहे. जवळपास 10 मिनिटाचा हा चढ चढून
आता मी सपाटीवर आलो आहे. आणि आता इथून थोडंसं चढ आहे, जास्त नाही. वरती किल्ला आहे. शिवाजी सरकले नाईक धारातीर्थी पडले, पण एकही मुघल खिंड पार करून पुढे जाऊ दिला नाही. शिवाजी सरकले नाईक व इतर मावळ्यांचे सांदोशी गावातील नदीजवळ अंत्यसंस्कार केले व त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत सती गेल्या. जवळपास 15 ते 20 मिनिटाचा चढ चढून आता मी इथे आलो आहे. समोर आपला किल्ला आहे. एक वर डावीकडे आणि उजवीकडे जाते. गडावर जाण्यासाठी डावीकडील पायवाट धरावी. इथून आल्यावर आता हे छोटेसे रॉक पेच चढून आपल्याला वरती जायचं. गडाच्या पायऱ्या. त्यावर आता डावीकडे ही एक गुहा आहे. आणि ह्या गुहेच्या थोडेसेच पुढे येथे एक पाण्याचं टाकं पण आहे. आणि खाली मला वाटतं तिकडे अजून काही पाण्याची टाकी आहे, पण तिकडे जाऊन थोडंसं अवघड आहे. ह्या टाक्याची जर तुम्ही रचना बघितली तर ह्या बाजूला एक छोटेसे इथून हॉल दिलेला आहे. गुहा आणि पाण्याच्या टाक्या बघून आता आपल्याला उजवीकडच्या वाटेने किल्ल्यावर जायचं आहे. वाटतं इथून वरती चढायचे असं. पण उजवीकडे मला वाटतं एक अजून एक पाण्याचा टाका आहे, ते पण आपण बघून घेऊ. उजवीकडील टाकं बघून आता गडावर जाऊ. आणि इथे आल्यावर तिकडे सरळ आता मला वाटतं इथली जरा पायवाट सोपी आहे. थोडासा रॉक पेच सोपा आहे जायला. तिथून अवघड आहे, तिथून खूप सोपं आहे.
समोर दुर्गेश्वर रायगड. पावणे 9ला हा ट्रेक चालू करून आता 10:30 बरोबर मी आपल्या भागवत ध्वजापाशी येऊन पोचले. जर थोडेसे तिथं 20-30 मिनटं वेस्ट नसते गेलं तर लवकर आलाच तुम्ही. येताना त्या 2 डोंगरांच्या मधून तसं असं इकडून येऊन तेथे आलो. तिथून हा जवळपास 20 ते 30 मिनटाचा टॉपपर्यंतचा रस्ता आहे. खाली गुहेत थोडासा मी आराम पण केला. आणि कोकणदिवा किल्ल्यावरून दिसणारा समोरचा तो दुर्गेश्वर किल्ले रायगड. आणि हाच व्ह्यू बघण्यासाठी मी खास इथे आलतो. थोडंसं वातावरण खराब आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाही आहे, पण रायगडचा आकार आणि मला तरी डोळ्यांनी नगारखाना स्पष्ट दिसतो आहे. बहुतेक मोबाईलमध्ये दिसायचं नाही. तिथं नगारखाना आहे. तिकडं जगदीश्वराचं मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या साईडला आहे. इकडं लिंगाणा किल्ला. जवळपास 1.5 तास मी गडावर एकटाच बसून समोर रायगडाचे दर्शन घेत होतो.